साइंस हर दिन मजेदार, खोजे समझे चलो शुरू करें सबके साथ यार साइंस इनोवेशन। नमस्कार मित्रांनो, लवकरच रंगपंचमी येत आहे. रंगांचा, उत्सवाचा आणि आनंदाचा सण. पण या रंगांच्या जगात एक गडद बाजू पण आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपण जे रंग वापरतो ते आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असू शकतात? चला तर मग आज आपण या रंगांच्या विज्ञानाबद्दल जाणून घेऊया. रंगपंचमीला आपण जे रंग खेळतो ते अनेकदा रासायनिक पदार्थांपासून बनवलेले असतात. हे रंग दिसायला कितीही सुंदर असले तरी त्यात क्रोमियम, शिसे, निकेल आणि कॅडमियम सारखे घातक पदार्थांचा वापर केलेला असतो. आता आपण बघूया या रसायनांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. क्रोमियम हिरव्या रंगात याचा वापर केला जातो. याचा त्वचेवर परिणाम होऊन ॲलर्जी आणि अस्थमा सारखे आजार होऊ शकतात. शिसे काळा रंग बनवण्यात याचा वापर केला जातो. हे मेंदू आणि स्नायूंच्या विकासाला बाधा आणू शकते. विशेषतः लहान मुलांसाठी हे अत्यंत घातक आहे. निकेल याचा वापर हिरवा रंग बनवण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचेवर रॅशेस येऊ शकतात. कॅडमियम याचा वापर पिवळा रंग तयार करण्यासाठी केला जातो. हे किडनीला हानी पोहोचवू शकते. पारा याचा वापर लाल रंग बनवण्यासाठी केला जातो. यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे कारण बनू शकते. हे रासायनिक रंग आपल्या डोळ्यांना, केसांना आणि त्वचेला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. डोळे लाल होणे, जळजळ होणे, दृष्टी कमी होणे, केस गळणे, त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे अशी अनेक लक्षणे दिसू शकतात. आता आपण पाहूया की हे रासायनिक रंग नेमके कसे बनले जातात. हे रंग प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादने आणि सिंथेटिक डाय वापरून तयार केलेले जातात. विविध रसायनांना एकत्र मिसळून त्यांना आवश्यक रंग आणि चमक दिली जाते. यामध्ये कृत्रिम सुगंध आणि बाइंडर पण वापरले जातात, ज्यामुळे रंग अधिक आकर्षक वाटतात. पण याच प्रक्रियेत घातक रसायने मिसळली जातात, ज्यामुळे हे रंग आपल्यासाठी धोकादायक बनतात. मग यावर उपाय काय? साहजिकच नैसर्गिक रंगाचा वापर करणे. आपले पूर्वज शतकानुशतके नैसर्गिक रंगांचा वापर करत आले आहेत. हे रंग बनवणे खूप सोपे आणि सुरक्षित आहे. चला पाहूया काही नैसर्गिक रंग कसे बनवायचे. पिवळा रंग हळद आणि बेसन यांचे मिश्रण पाण्यात मिसळून तुम्ही सुंदर पिवळा रंग तयार करू शकतात. लाल किंवा गुलाबी रंग बीट, डाळिंब किंवा गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळून तुम्ही लाल किंवा गुलाबी रंग मिळवू शकतात. हिरवा रंग पालक, कडुलिंबाची पाने किंवा कोणत्याही हिरव्या पालेभाजीचा रस काढून तुम्ही नैसर्गिक हिरवा रंग बनवू शकतात. केसरी रंग पळसाच्या फुलांना पाण्यात उकळून तुम्ही केसरी रंग तयार करू शकतात. फिकट तपकिरी रंग कॉफी किंवा चहा पावडर पाण्यात उकळून तुम्ही फिकट तपकिरी रंग मिळवू शकतात. हे रंग पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यांचा आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. उलट काही नैसर्गिक रंगांमध्ये औषधी गुणधर्मही असतात. तर मित्रांनो, या रंगपंचमीला आपण एक शपथ घेऊया. आपण रासायनिक रंगांना नाही म्हणूया आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून आपल्या आरोग्याचे रक्षण करूया. स्वतः सुरक्षित राहूया आणि इतरांनाही नैसर्गिक रंगांबद्दल जागरूक करूया. लक्षात ठेवा, खरी मजा रंगांमध्ये नाही तर ती मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत साजरी करण्यात आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. We are thankful to Armet College for supporting science and innovation.